नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण आंबा रस कसा करायचा ते पाहणार आहोत। मी करायलाही एकदम सोपं आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे 6 ते 7 आंबे घेतलेले आहेत आणि आता हे आंबे मी अर्धा तास पाण्यातच ठेवले होते। आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर सुरीच्या साहाय्याने अशी चीर पाडून घ्यायची, म्हणजे याची साल पटकन निघते। तर अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची। तर इथे आंब्याची साल काढून झाली आहे। तर सुरीच्या साहाय्याने पूर्णपणे याचा गर काढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने आता सर्व गर काढून घेतलेला आहे। आता सर्व आंब्यांचा अशाच पद्धतीने सर्व गर काढून घ्यायचा। तर इथे सर्व आंब्यांचा गर काढून झालेला आहे। आता यातला थोडा थोडा गर मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे। तर आता थोडासा गर टाकून झाला की त्यामध्ये साखर टाकायची। तर इथे मी 1 वाटी साखर आणि अर्धा चमचा वेलची पावडर टाकून हा गर छान असा वाटून घेतलेला आहे। आता हा गर एका स्टीलच्या पातेल्यात काढून घ्यायचा आणि उरलेला गर अशाच पद्धतीने वाटून घ्यायचा आहे। तर इथे मी एकूण 1.5 वाटी साखर वापरलेली आहे। आता उरलेल्या घरात अर्धी वाटी साखर टाकून हे छान असं वाटून घेणार आहे। तर इथे सर्व गर वाटून झालेला आहे आणि आता आपल्याला ह्या कुया आणि आंब्याची साल धुवून घ्यायची आहे। तर यात थंड पाणी घेऊन त्या कुया आणि साल धुवायची। तर अशा पद्धतीने कुया आणि साल धुवून झालेले आहे। आता ह्या सर्व आंब्याचा रस या वाटलेल्या गरामध्ये टाकायचा आहे। तर इथे मी एकूण 2 तांबे पाणी वापरलेलं आहे। तर पाणी थंड वापरायचं आणि आता हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून झालं की झाला आपला इथे आंब्याचा रस तयार। तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।